नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिपाई असेल, वॉचमन असेल, साफसफाई कर्मचारी असेल, माळी असेल, सुपरवायझर, लिपिक, त्यानंतर कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, त्यानंतर मित्रांनो उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक अशा विविध पदांची जाहिरात सरळ सेवेने प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांच्यामार्फत मित्रांनो ही शॉर्ट नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे. तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर मित्रांनो, ही लोकमतमध्ये पाहू शकता शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. 15 मार्चलाची नोटिफिकेशन आलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर मित्रांनो ही पदं जी आहेत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणच्या आस्थापनेवरील व आधिपत्याखालील मित्रांनो 12 विविध संवर्गामधील 37 रिक्त पदं सरळ सेवा पद्धतीने भरायचे आहेत. सरळ सेवेने म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट मित्रांनो, या ठिकाणी परमनंट जॉब असणार आहे. याकरिता मित्रांनो पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये केवळ ऑनलाईन पद्धतीने फक्त अर्ज apmckalyan.org किंवा kalyanapmc.com या संकेतस्थळावर मागवण्यात येणार आहेत. मित्रांनो, तर बघा संकेतस्थळावर अर्ज भरण्याचं तुमचं टाइम टेबल त्यांनी काय दिलेलं आहे, 20 मार्च 2024 ते 2 एप्रिल 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा डेट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क आणि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक तुम्हाला 2 एप्रिल 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक, प्रवेशपत्र डाउनलोड, या ठिकाणी कागदपत्र पडताळणी, मुलाखत दिनांक हे सर्व मित्रांनो नंतर तुम्हाला कळवण्यात येईल. तर बघा टोटल मित्रांनो या ठिकाणी 37 जागा आहेत, ज्यामध्ये गट अ म्हणजेच ग्रुप अ, ग्रुप बी, ग्रुप सी अशा पद्धतीने त्यांनी ग्रुप पाडलेले आहेत. परंतु याच्यामध्ये गट ड ची शिपाईची देखील जागा आहेत, वॉचमनच्या 7 जागा आहेत, शिपाईच्या 8 जागा आहेत, सफाई कर्मचारीसाठी 4 जागा आहेत मित्रांनो, माळीसाठी 1, अशा मिळून या ठिकाणी 20 जागा आहेत. आणि सुपरवायझर त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी 1 जागा आहे, कनिष्ठ लिपिकसाठी 6 जागा आहेत मित्रांनो, वाहन चालकसाठी देखील 5 जागा आहेत. अशा मिळून ह्या 13 जागा आहेत. आणि या ठिकाणी उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि निरीक्षकच्या 1 जागा आहेत मित्रांनो, अशा मिळून 4 जागा इथं आहेत. तर टोटल 37 जागांची मित्रांनो ही पहिली जाहिरात आहे. ठिकाणी कल्याणची आलेली APMCची. इतर APMCच्या मित्रांनो जशा जाहिराती येतील तसे तुम्हाला शेअर केल्या जातील. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता, अनुभव काय आहे, वयोमर्यादा, त्यानंतर ट्रेनिंग पिरियड काय असतो, वेतन किती भेटणार आहे म्हणजे पगार किती असणार आहे, सरळ सेवेचा परमनंट हा जॉब आहे. तर समांतर आरक्षण कशा पद्धतीने, कुठल्या आरक्षणाला किती जागा आहेत, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, सिलेबस वगैरे, कुठली कंपनी परीक्षा घेणार आहे, परीक्षा शुल्क त्याचं किती असणार आहे, ही सर्व माहिती मित्रांनो 20 मार्च 2024ला apmckalyan.org किंवा kalyanapmc.com या वेब संकेतस्थळावर मित्रांनो दिली जाईल असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. बाकी सर्व डिटेल्स त्यांनी सांगितलेत की शैक्षणिक पात्रता वगैरे पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो अर्ज शुल्क वगैरे हे त्यांनी सर्व त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आणि मित्रांनो संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन माहिती घेण्याची जबाबदारी तुमची राहील, अद्ययावत केलं जाईल संकेतस्थळ असं म्हटलेलं आहे. तर पहा, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण जिल्हा ठाणे यांची मित्रांनो ही पहिली जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. तर तुम्हाला मित्रांनो जशी फुल नोटिफिकेशन 20 मार्चला येईल, अर्ज सुरू होतील, तशी संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून दिली जाईल. सध्या ही शॉर्ट नोटिफिकेशन न्यूजपेपरमध्ये आलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढील येणाऱ्या सर्व अपडेटसाठी या भरतीबद्दलचे मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि आपला यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच, ज्यामध्ये 2023 मधील मित्रांनो सर्व प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश केलेला आहे. सध्या येणारी मित्रांनो 2024ची तुमची जी मेगा पोलीस पदभरती आहे त्यासाठी तुम्हाला हे उपयुक्त असं पुस्तक आहे. त्याचबरोबर मित्रांनो सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला प्रत्येक प्रत्येक परीक्षामध्ये विचारला जातो. त्यामध्ये तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार जर पुस्तक हवं असेल वन लाईनर स्वरूपामध्ये तर ते देखील मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS आणि GK प्रश्नांचा देखील त्यांनी समावेश तुम्हाला करून दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो ग्रामसेवक हे जे पद आहे जिल्हा परिषद अंतर्गत तुमची परीक्षा होणार आहे लवकरच त्याची, त्याबद्दल मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्नांच्या अभ्यासासाठी तांत्रिक डायरी ग्रामसेवक पदासाठी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच देखील त्यांनी पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि IBPS पॅटर्ननुसार असणार आहे, कारण की IBPS तुमची या ठिकाणी परीक्षा घेणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर वाहन चालक पदभरती, आता मित्रांनो APMCमध्ये देखील वाहन चालक हे पद आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला वाहन चालवण्याविषयी जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात त्याचा या पुस्तकामध्ये त्यांनी समावेश करून दिलेला आहे. मग पोलीस पदभरतीसाठी देखील तुम्हाला हे पुस्तक उपयोगी आहे. सचिन कुरुन सर लिखित विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक आहे मित्रांनो वाहन चालक भरती. आणि मित्रांनो आरोग्य विभागामधील आरोग्यसेवक असेल किंवा आरोग्य सेविका असेल किंवा झेडपीमधील मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्य सेविका पद असेल, त्यासाठी तुम्हाला आरोग्य विभागाची तांत्रिक प्रश्न विचारले जातात, त्यासाठी देखील मित्रांनो त्यांचं आरोग्य विभाग तांत्रिक डायरी
विषयी तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यावरती आधारित आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्नसंच हे देखील मित्रांनो त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्हाला कुठल्याही सरळ सेवा पदभरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला उपलब्ध होऊन जातील.